नमस्कार मित्रांनो, नशीब वन या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. सायली गिरजाला कॉल करते. तुझा निर्णय काय केला तुम्हाला सांगितलं नाही असं ती विचारते. त्यावेळेस गिरजा बोलते, मी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. सायली विचारते, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करणार का? तसंच आहे, पण माझ्या नवऱ्याशी नाही, मी माझ्या सासऱ्याशी कॉन्ट्रॅक्ट करणार आहे. काही करून माझ्या बाबांचा जीव वाचवा लागेल असं ती बोलते. सायली पुढे बोलू लागते, ह्याच्यातून जे फळ मिळेल ना ते तुझ्या भल्यासाठीच असेल. इकडे महिपत सगुणाला भेटतो आणि मी गुलाबरावचा खूप जुना मित्र आहे. ते इथून पळून जायच्या आधी आमची खूप मैत्री होती. त्यांनी खरंच खून केलाय का असं तो विचारतो. त्यांचं नाव देखील घ्यायचं नाही असं सगुणा बोलते. सगुणा बोलते, तुम्ही इथं कशाला आलात हे सांगा. त्यावेळेस महिपत सांगतो, आम्ही इथं हॉटेल काढायचा निर्णय घेतला आहे. कसं तीर्थक्षेत्र आहे, खूप बिझनेस होईल आणि तुम्ही इथं सावकारकी करता, तुम्हाला मोठमोठ्या लोकांशी कॉन्टॅक्ट असेलच असं पुढे बोलतो. मला सध्या वेळ नाही, तुम्ही उद्या या असं सगुणा बोलते. श्रीमंताला खूप आनंद होतो की नवीन व्यवहार होणार आहे. पुन्हा श्रीमंताला या माणसावर लक्ष ठेव असं सांगते. कुणाला भेटतो, काय भेटतो, कसा भेटतो, केव्हा भेटतो हे सगळी माहिती काढ असं सांगते. हा उपटसुंब्या नक्की गेम करणार, कारण मी तुझ्या वडिलांच्या सगळ्या मित्रांना ओळखते. हा वेगळाच कोणतरी आहे असं संशय आहे असं श्रीमंताला ती सांगते. सर्व पत्रकारांसमोर नागेश्वरताने हात जोडतो आणि विनंती करतो, आभार देखील मानतो आणि म्हणतो की तुम्ही इथं आलात एका शब्दावर, यासाठी मी आभारी आहे. तुम्ही व्हायरल झालेली माझी क्लिप तर बघितलीच असेल, पण त्याच्यामध्ये माझा काहीच संबंध नव्हता, माझा काहीच दोष नव्हता असं नागेश्वर बोलतो. अशा धाडसी महिलांचं आम्ही नेहमी कौतुकच करतो. आम्ही आमची सून करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. पत्रकारांमध्ये कुजबूज चालू असते. तेवढ्यात वासंतीला आवाज देत होतो आणि त्या दोघीही समोरतात. गिरजा एवढी पब्लिक समोर बघून घाबरते, कारण त्यात गावकरी देखील असतात. ते आहे सौ गिरजा रुद्रप्रताप घोरपडे. कोणाच्याही दबावाखाली न येता हा निर्णय घेतला आहे असं गिरजा पत्रकारांसमोर बोलते. वासंती मात्र खूप खुश असते आणि उर्वशीचा चेहरा पाहण्यासारखाच असतो. चिडून निघून जाते आणि रुद्राला कॉल लावते. नंतर तो कॉल रिसिव्ह करत नाही की त्याचा कॉल लागत नाही म्हणून ती व्हॉइस कॉल टाकते. उर्वशी पुन्हा त्या ठिकाणी येते. तेवढ्यात पाठीमागून पोलीस आणि लेडीज कॉन्स्टेबल देखील आलेले असतात. हे पोलीस इथं काय करत आहेत असा सर्वांना प्रश्न पडतो. सर्वजण नागेश्वरला प्रश्न करतात, हे काय आहे, पोलिसांचं इथं काय काम? गिरजाला आम्ही शब्द दिला होता, जेव्हा तू घरात पाय ठेवशील तेव्हा आम्ही तुझ्या वडिलांचं हृदय चोरणाऱ्या व्यक्तीचं नाव सांगू. तो व्यक्ती आपल्यामध्ये सध्या उपस्थित आहे आणि मी दिलेलं वचन कधीच मोडत नाही. लगेचच उर्वशीकडं बोट करतो आणि बोलतो, या आहे आमच्या दिदी, यांनीच तिच्या वडिलांचं हृदय चोरण्याचा प्रयत्न केला. उर्वशी खूपच गडबडून जाते. तिला काय करावं काही कळत नाही. उर्वशी रडकुंडी आलेली असतात. तुम्ही काय बोलताय दादासाहेब, मस्करी करताय का? मस्करी तर तुम्हीच केली आहे हिच्या वडिलांचं हृदय चोरण्याचा प्रयत्न करून असं तो बोलतो. कसलीच परमिशन दिली नाही, परवानगी दिली नाही असं उर्वशी बोलते. त्यावेळेस तो एक फाईल दाखवतो आणि फाईलमध्ये केलेल्या सह्या दाखवतो ज्या उर्वशीच्या असतात. गुन्हा कोणी जरी केला असेल तर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे, ती माझी बहीण का असेना असं तो बोलतो. ही गायवाया करू लागते. हे काय करताय दादासाहेब, तुम्ही मला याच्यामध्ये का अडकवताय? तुम्हाला चांगलं माहित आहे तुम्ही हे का केलं. आम्ही सर्व लोकांदेखत हिच्या पाया पडलो, आता तुमच्या पडायचं का असं तो बोलतो. सोडा तुमचा हा तोरा. गावकऱ्यांसाठी जेवढं झिजतोय आणि तुम्ही स्वतःची कातडी वाचवण्यासाठी मलाच खोटं ठरवताय काय? खोटं बोलताय दादासाहेब असं ते बोलते. माझंच तुम्हाला एक दिवशी खड्ड्यात नेणार आहे असं नागेश्वर बोलतो. मनाचं संतुलन उर्वशीचं बिघडतं आणि ती गिरजाला मारायला पुढे धावते. शेवटी अटक करायला सांगतात आणि तिला ते घेऊन जातात. दिसना देखील बोलते, लायकीत राहायचं, मी उर्वशी आहे आणि ती एकटी पुढे जाते. तिच्या पाठीमागून सगळे कॉन्स्टेबल पोलीस जातात. उर्वशी रागात बघत बघत नागेश्वरकडे निघून जाते. या एपिसोडमध्ये आपल्याला एकच कळतं की नागेश्वर कुणाचाही होणार नाही. सर्वांना कल्पना देखील नव्हतं तो स्वतःच्या बहिणीला देखील याच्यामध्ये ओढू शकतो आणि झालं तेच. असेच नवीन नवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.